एकीकडे मुंबईत टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष होतोय तर दुसरीकडे खेळाडूंसाठी बस गुजरातवरून का आणली असा सवाल महाविकास आघाडीने उपस्थित केलाय। त्यामुळे सर्वत्र विजय उत्सव साजरा होत असताना राज्यात राजकारण रंगतंय। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। टीम इंडियाच्या विजयोत्सवाला गुजरातची बस। गुजरात पासिंग बसमुळे राजकारण। सरकार गुजरात धार्जिणं मवियाचा आरोप। तब्बल 17 वर्षांनंतर T20 वर्ल्ड कप जिंकून भारतीय टीम मायभूमीत परतली आहे। दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मुंबईत आले। त्यानंतर ओपन बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात आली। मात्र जी बस या विजयी मिरवणुकीसाठी मागवण्यात आली ती गुजरातमधून का मागवली असा सवाल विरोधकांनी उपस्थित करत यावरून आता राजकारण केलंय। या बसचं पासिंग हे गुजरातचं असल्याचं समोर आलंय। या बसवरून विरोधकांनी सवाल उपस्थित केलाय। 2007 साली देशाने पहिल्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला होता। यावेळी ही टीम मुंबईत आली होती। असाच विजयोत्सव साजरा करण्यात आला होता। त्यावेळी ही ओपन बसमधून मिरवणूक काढण्यात आली। राज्यात तेव्हा आघाडी सरकार होतं। महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने विजय साकारला होता। मात्र आता गुजरात पासिंग बसवरून विरोधकांनी सरकारला घेरलंय। मवियानं हे सरकार गुजरात धार्जिणं असल्याचा आरोप केलाय। पहिलं पण सांगितलेलं आहे की हे मिंदी सरकार गुजरातला स्वतःचं सरकार देखील हलवेल, कारण गुजरात समोर लोटांगण घातलेलं सरकार आहे। मला वाटतं क्रिकेटर्स आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। तरी देखील मुख्य गोष्ट ही आहे की गुजरातच्या बस कशासाठी आमच्या इंडियाची विजेता टीम जी वर्ल्ड कप जिंकून येते आहे त्या टीमसाठी गुजरातमधून बस आणायचं म्हणजे हा एक प्रकारचा महाराष्ट्राचा अपमान करण्याचं काम हे गुजरात धार्जिणीय सरकार करते आहे आणि म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो। ये जो सिटी है, बम्बई सिटी है, वो ट्रैवल के बारे में बहुत सुखद है। तो अभी मुंबई में आ रहा है तो बेस्ट का बस है, कैसा भी हो वो प्रथा है, वो बस अगर इस्तेमाल करे तो हम सबको अच्छा लगे। हम रिक्वेस्ट करेंगे BCCI फाइनली क्या करना है क्या नहीं वो वहां पे निर्णय लेगा। तब्बल 17 वर्षांनी T20 वर्ल्ड कप मायदेशात परतलाय। नवी दिल्ली विमानतळावर सर्व फॅन्सनी टीमचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाची भेट घेतली। टीमच्या ऐतिहासिक कामगिरीचं एकीकडे सर्वत्र कौतुक होत असताना राज्यात मात्र विरोधक राजकारणात दंग असल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, साम TV।